नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची जी तुम्हाला मी घटना सांगणार आहे, ती घटना ऐकून तुम्ही अतिशय थक्क व्हाल. मित्रांनो, काही जण देवाला मानणारे आहेत, काही जण देवाला मानणारे नाहीत. परंतु ही जी गोष्ट आहे, ती गोष्ट नक्की काय आहे, या गोष्टीबद्दलची नेमकी माहिती काय आहे, हीच आपण तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, तुम्ही जर मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मित्रांनो, चोरी करायला गेलेले चोर आणि त्यांनी मंदिरामधलं सोनं चोरलेलं आहे. तर नेमकी पूर्ण स्टोरी काय आहे, कुठला आहे, काय आहे, हे सगळी गोष्ट तुम्हाला मी आता सांगतो. मित्रांनो, मध्य प्रदेशमध्ये एक छोटस गाव आहे आणि त्या गावामध्ये श्रीरामाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये अतिशय सोनं घातलेल्या अशा मूर्त्या होत्या. श्रीरामाच्या मूर्त्या होत्या, लक्ष्मणाची मूर्ती होती, त्यानंतर सीतेची मूर्ती होती आणि त्याच्या बाजूलाच हनुमानाची सुद्धा मूर्ती होती. आणि त्या ठिकाणी झाली होती चोरी. चोर आले आणि त्या मूर्तीचं सोनं चोरण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. परंतु त्यांना अंदाजा नव्हता. ते जे सोनं होतं ते अतिशय हेवी होतं, जड होतं. ते सोनं असं होतं ते कोणीही काढू शकत नव्हतं. अशा प्रकारचं सोनं त्या मूर्तीच्या अंगामध्ये घातलेलं होतं, शरीरावर घातलेलं होतं. मात्र चोरांना तर चोरी करायची आहे. ते मंदिरात घुसले आहेत, सगळीकडे अंधार आहे, रात्रीची वेळ आहे आणि त्या ठिकाणी कोणीही नव्हतं. पुजारी सुद्धा त्या ठिकाणी नव्हते. फक्त सीसीटीव्ही कॅमेरे आणि पुजारी जे होते ते झोपी गेलेले होते. सिक्युरिटी बाहेर असले तरी सुद्धा मंदिरामध्ये हे चोर त्यांनी वेगळा रस्ता काढून मंदिरामध्ये गेले, ज्याची कोणालाही माहिती झाली नाही. परंतु आता माहिती तर कोणाला झाली नाही. लाईट तर नव्हती, सगळीकडे अंधार होता आणि देवाच्या घरात मात्र उजेड होता. थोडीशी लाईट चालू होती. देवाच्या घरात म्हणजे तिथं देवाची मूर्ती ठेवलेली असते, त्या ठिकाणी उजेड दिसू लागला यांना. सगळीकडे अंधार दिसायचा आणि त्याच ठिकाणी उजेड दिसायचा. त्यांना थोडीशी धाकधूक झाली, आपण तिथं जावं की नाही जावं, आपण नेमकं चोरी करावी की नाही करावी, कारण त्या ठिकाणी सीसीटीव्ही असू शकतात आणि सीसीटीव्ही पुढे जर आपण गेलो आणि कदाचित जर सीसीटीव्ही कोणी तिकडे पाहत असेल तर आपण त्यांना दिसू, अशा प्रकारची धाकधूक त्यांना होती. मात्र त्यांनी विचार केला, आता तर असे आपण आलोच आहोत, बाहेर निघताना जर पकडलं तर फुकटचे पकडले जाऊ, परंतु आता आलेच आहोत तर चोरी करूनच जाऊ, अशा प्रकारचा विचार त्या चोरांनी केला. ते चोर होते 3 जण. ज्यावेळेस त्यांनी हा विचार केला त्यावेळेस ते मंदिराच्या दिशेने, मधल्या ज्या ठिकाणी मूर्ती बसवलेली असते त्या ठिकाणच्या दिशेने ते वाटचाल करत गेले. पुढे ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्या मंदिरामध्ये शिरताच त्यांनी बघितलं की कॅमेऱ्याचं तोंड हे त्यांच्याकडे होतं. मग त्यांनी लवकरात लवकर तिथे जाऊन कॅमेऱ्यावर रुमाल टाकला. म्हणजे रुमाल टाकला म्हणजे कॅमेऱ्यातनं कुठलीही गोष्ट आता त्या कॅमेऱ्यातून दिसत नव्हती, फक्त दिसत होता तो म्हणजे अंधार. म्हणजे मध्ये काय चालू आहे, ते चोर नेमकं काय करतायत, चोरी करतायत का, हे सगळं आता दिसणं सुद्धा बंद झालेलं होतं त्यावेळेस. पण हे सगळंच होत असताना आता चोरांच्या मनात आलं की आता आपण रुमाल तर टाकलेलाच आहे, सगळं काय गोष्ट व्यवस्थित झालेली आहे इथपर्यंत, तर आपण आलेलो आहोत. परंतु आता जे आपल्याला करायचंय, ज्या गोष्टीसाठी आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत, एवढी रिस्क, जोखीम आपण उचललेली आहे, तीच आता पूर्ण करायची आहे. मग ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला या मूर्त्यामधून सोनं बाहेर काढावं लागणार आहे. मग त्यासाठी चोरांनी काय केलं, त्यासाठी चोरांनी एक गोष्ट केली, ती म्हणजे आता सोनं काढायला त्या मूर्तीमधून चालू केलं. मात्र ते सोनं काही निघत नव्हतं आणि चोर काही तिथून हलत नव्हते. अशा प्रकारची गोष्ट झाली होती. ते सोनं कशामुळे निघत नव्हतं, तर सोनं जे होतं ते जड होतं. अतिशय जड असल्यामुळे ते सोनं त्या मूर्तीमधून बाहेर यांना निघतच नव्हतं. मग त्यांनी विचार केला
ती मूर्तीच गायब करायची. जे 2-3 मूर्त्या होत्या त्या त्यांनी मूर्त्या उचलल्या आणि शेजारी एक हनुमानाची मूर्ती होती ती सुद्धा त्यांनी उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठेही त्यांनी हनुमानाची मूर्ती त्यांना हलली नाही, जागेहून सुद्धा हलली नाही. मग त्यांनी त्या मूर्त्या त्यांच्या बॅगमध्ये टाकल्या आणि त्या मूर्त्या सहित ते घरी गेले, बाहेर तिथून फरार झाले. मग ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पुजारी आले त्या मंदिराचे, त्यावेळेस मंदिराचे पुजारी आले असताना त्यांना धक्का बसला, जोरात धक्का बसला. तो कशामुळे धक्का बसला तर रात्री मूर्त्या होत्या, त्या मूर्त्याच्या अंगावर एवढं सोनं होतं आणि चक्क आता मंदिरामधून देव गायब झाले, अशा प्रकारचा विचार त्यांनी केला आणि त्यांना एक मोठा आश्चर्याचा धक्का बसला. मात्र त्यांनी धक्का बसलाच, ज्यावेळेस ही सगळी बातमी गावकऱ्यांना कळाली, गावातील लोकांना कळाली, त्यावेळेस गावकऱ्यांनी एक निर्णय घेतला आणि त्याची पोलिसांमध्ये तक्रार केली की रात्री आमच्या मंदिरामध्ये चोरी झालेली आहे, चोर मूर्त्या घेऊन फरार झालेले आहेत आणि पोलिसांनी लवकरात लवकर त्यांचा शोध घ्यावा. लवकरात लवकर या गोष्टीचा सगळा काही हिशोब लावून त्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालून व्यवस्थित करावं. मात्र पुजाऱ्यांनी एक केलं, पुजारी म्हणले जोपर्यंत आम्हाला मूर्त्या येत नाहीत आमच्या मंदिरामध्ये परत, तोपर्यंत आम्ही हात सुद्धा लावणार नाही जेवणाला ना पाण्याला. मग ज्यावेळेस अशी घटना घडली की आम्ही करणार नाही, त्यावेळेस मात्र सगळे काही चिंतेत पडले. पोलिसांवर प्रेशर आलं, पुढाऱ्यांवर प्रेशर आलं, नेत्यांवर प्रेशर आलं. मग या प्रेशरमुळे त्यांनी लवकरात लवकर त्या चोरांचा शोध घेतला आणि ते चोरांचा शोध तर घेतलाच, परंतु त्या चोरांच्या स्वप्नात एक स्वप्न पडलं होतं. त्यांना स्वप्न काय पडलं होतं, त्यानंतर त्यांनी पोलिसांना सांगताना अशी माहिती सांगितली की त्या ठिकाणी आम्ही रात्री ज्यावेळेस झोपलो, आमच्या घरातच आम्ही मूर्त्या ठेवल्या होत्या, तर सोनं बी त्यालाच होतं, आम्ही काढलंच नव्हतं. दुसऱ्या दिवशी काढावं म्हणून आम्ही काही काढलं नव्हतं. परंतु ज्यावेळेस आम्ही झोपलो त्यावेळेस मात्र स्वप्नामध्ये मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये माझ्या छातीवर एक वानर बसलेलं होतं आणि ते वानर मला मारण्याचा प्रयत्न करीत होतं. आणि या सगळ्या गोष्टीला कंटाळून एक त्रासून मला वाटलं आपण चुकीचं काहीतरी केलेलं आहे, देवाच्या मूर्ती आणून आपण खूप मोठं पाप केलेलं आहे. म्हणून आम्ही सुद्धा सरेंडर होणार होतो आणि सरेंडर झालो सुद्धा. मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल, या सगळ्या कहाणीबद्दल हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.